पुढच्या वेळेला आमदार करण्याची जबाबदारी तुमची. मग काही जणांनी एक कोल्हेकुई सुरू केली की शिवसेना संपली, उद्धव ठाकरे फिरत नाहीत. मग म्हटलं मी फिरतोच आणि राहिलेली शिवसेना दाखवतोच, तिची ताकदही दाखवतो. आणि एक लक्षात आलेले माझ्या की संजय आता आपण जे बोललात ते हरामखोर गेलेत, नमक हराम गेलेत, पण कट्टर कडवट शिवसेने एक सुद्धा जागचा हल्लेला नाहीये. काही वेळेला काय होतं की चांगल्या गोष्टीला एक नजर लागते. तसा आपला हा वाशिम यवतमाळ जो मतदारसंघ आहे हा पाहिला तर परंपरागत आपला शिवसेनेचा भगव्याचा बालेकिल्ला आहे. कारण या वाशिम जिल्ह्याची निर्मितीच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी केली, आपल्याला माहिती असेल. आणि सातत्याने इथून तुम्ही सगळ्यांनी ज्याच्या हातामध्ये भगवा आहे तो आपला व्यक्ती न बघता मतदान केलं. मग आमदार असेल तर आमदार, खासदार असेल तर खासदार तुम्ही निवडून दिलं. पण नजर लागली मी म्हणतोय ते एवढ्यासाठी की एक 2-4 वर्षापासून गद्दारीची कीड इकडे लागली. आधीच्या होत्या त्यांनी गद्दारी केली, ती गद्दारी गाडून टाकायची म्हणून नवीन बुजगावणं उभं केलं, ते बुजगावण्याने गद्दारी केली. पण आता मात्र गद्दारीला थारा द्यायचा नाही, नमक हरामीला थारा द्यायचा नाही म्हणजे नाही. कारण मी नमक हराम हा शब्द एवढ्यासाठी वापरतोय, मी मुद्दाहून बघितलं की नमक हरामी शिवी आहे का? नाहीये. कारण ज्याचं जो उपकार करता असतो त्याचे उपकार विसरून त्याच्याशी जो दगाबाजी करतो तो नमक हराम, तो हरामखोर. आणि तसे सगळे नमक हराम, मेंढ्यापासून सगळे नमक हराम आहेत, हरामखोर आहेत. कारण ज्यानी ज्यानी म्हणजे शिवसेनेनी, शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून, रक्त आटून, स्वतः काही बघितलं नाहीत तुम्ही, ना कधी विधान भवनात आलात ना कधी संसदेत गेलात. पण यांची स्वप्न ही तुमच्यामुळे त्यांनी बघितली, बघू शकले आणि गेले तिकडे. पण हे लुटार एवढे माजलेत, जो उल्लेख आता आणखीन संजय राऊत तुम्ही केलात, राम मंदिरच लुटायला निघाले ते. म्हणजे ज्या वातावरणाने, ज्या एका मुद्द्याने, राम मंदिरच्या मुद्द्याने रथयात्रा काढली होती अडवाणीजींनी, संपूर्ण देश हिंदुत्वमय करून टाकला. मंदिर वही बनाएंगे. अरे बाबरी पाडली तेव्हा शेपट्या घालून पळालेली तुमची अवलादी, हा म्हणजे अंगावर काय आलं तर शेपट्या घालायच्या. ते सगळं गंडांतर होतं ते शिवसेना प्रमुखाने अंगावर घेतलं होतं. म्हणजे सगळे पळाले होते, एक सुद्धा भाजप. आज 56 वाले छाती इंच, काय 56 इंचाची छातीवाले नामोनिशाण नव्हतं कुठे. मग एक कोणतरी भाजपवाला बोलला होता हे आमचं नाहीच, कसं असणार तुमचं? कारण शौर्य गाजवणं भाजपवाल्याचं कामच नाही. शौर्य आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि शिवसेना प्रमुख गरजले होते की जर हे माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. म्हणजे पाडण्याचं असं त्यांच्या मते. कारण आडवाणी असतील, अटलजी असतील, ये अच्छा नहीं हुआ, ये बुरा हुआ, ये काला दिन था, ते सगळं पाप तुम्ही आमच्या माथी टाकलं. आणि राम मंदिर उभारणीचं जे राम मंदिर यांनी उभारलंच नाही, कोर्टाच्या निर्देशाने उभारलं गेलं, त्याचं श्रेय घ्यायला मात्र टिकोजीराव तिकडे. पण त्या राम मंदिरासाठी सुद्धा अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, जीव दिलेले आहेत, जीव गमावलेले आहेत, दंगली घडलेल्या आहेत, अनेक जणांवरती पोलिसांच्या केसेस झालेल्या आहेत. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. मग शिलापूजन झालं, त्याच्यात सुद्धा शिवसेना प्रमुख, शिवसेना म्हणजे आता जे म्हणतात ना मी फिरलो नाही, तेव्हा शिवसेना प्रमुख जर फिरले नसते तर भाजपला गावातल्या काळ्या कुत्र्याने विचारलं नसतं. आणि अशी हिंदुत्वाची लाट निर्माण झाली, राम मंदिर निर्माण झालं. काय अभिमान वाटला आपल्याला. आणि त्या राम मंदिरावरती दरोडा घालणारे आत्ताचे बाबर आहेत हे. त्या काळी मंदिर पाडलं गेलं होतं, या काळी मंदिर बांधून लुटणारे ही बाबराची अवलाद नाही तर दुसरी कोणाची अवलाद आहे? गद्दारी फक्त उद्धव ठाकरेशी नाही झालेली, गद्दारी फक्त शिवसेनेशी किंवा गद्दारी तुमच्याशी नाही झालेली. गद्दारी या देशातल्या हिंदूंशी झाली आहे, हिंदूंच्या भावनांशी झालेली आहे, हिंदुत्वाशी झालेली आहे गद्दारी आहे. हे गद्दार जे तिकडे गेलेत
त्याच्यामध्ये एका तरी हिंमत आहे लोकसभेमध्ये उठून प्रश्न विचारण्याची? राम मंदिर लुटलं जात आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने मंदिरांच्या इथल्या जमिनी ढापल्याच्या, कुटुंबियांच्या नावाने ढापल्याचे घोटाळे बाहेर येत आहेत. आता येताना मी वाचत होतो, राजस्थानमध्ये एक केंद्रीय मंत्री आहेत चौधरी नावाचे. इकडे शेतकरी आलेत का रे? सगळे खुश आहेत का? तुमच्या मालाला, शेतमालाला भाव मिळालाय? तुम्हाला नाही मिळाला. पण चौधरी नावाच्या त्या माणसाने काय केलं, तो या समितीचा उपाध्यक्ष आहे, त्यांनी स्वतःच्याच काकडीच्या शेताला 99 लाखाचं अनुदान देऊन टाकलं. बसा बोंबलत तुम्ही, हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे. हमी भाव पाहिजे असेल तर खासदार व्हा, आमदार व्हा, मग बघा कसा हमी भाव मिळतोय खोक्यानी. मग खोक्याने हमी भाव मिळतोय. पण त्या चौधरी नावाच्या माणसाने स्वतःच्याच खात्यातनं स्वतःच्याच शेताला काकडीच्या पिकासाठी 99 लाख रुपये अनुदान देऊन टाकलं. याला म्हणतात कोल्हा काकडीला राजी. कोल्हा म्हणजे शूद्र वृत्तीचा माणूस. त्याला काकडी दिला तरी तो आनंदी असतो. सुख किती जरी असलं तरी काकडी दिली तरी चालतं. तसे गद्दार, त्यांना तुमचं प्रेम परवडलं नाही, प्रेम नाही पचलं, पण गद्दारी पचते म्हणून नमक हरामी केले त्यांनी. हा राम मंदिराचा मुद्दा, हिंदुत्वाशी गद्दारी केलेला मुद्दा, आपल्याशी गद्दारी केलेला मुद्दा सोडता येणार नाही, सोडू शकत नाही. आम्ही अस्सल कडवट देशाभिमानी हिंदू आहोत, मराठी आहोत, पण हिंदू आहोत. आमच्या हातात सुद्धा भगवा आहे, छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. आम्ही सुद्धा जय शिवराय आणि जय श्रीराम बोलतो. पण त्यांचं म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे भोंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे देशाभिमानी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व नाही, तर घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम देणारं आमचं हिंदुत्व आहे. नुसती माती भडकून काही होणार नाहीये. हे इथले जे गेले गद्दार, म्हणजे लोक, माणसाने किती खोटं बोलायचं. तुम्ही म्हणाल तुम्हीच दिला होता, होय माझीच चूक आहे, मीच तुमची माफी मागायला आलेलो आहे, इथल्या मतदारांची माफी मागायला आलेलो आहे. कारण तेव्हा जे आपल्याला डिवचलं गेलं होतं की काय म्हणे तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावरती निवडून आले. अरे ठेवला चेहरा बाजूला, शिवसेना प्रमुखांचा चेहरा मशाल हातात घेऊन, म्हणजे त्यांनी या नमक हरामानी पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडीलही चोरले, तरी देखील 9 खासदार तुम्ही हक्काचे आपले मशाल या चिन्हावरती निवडून दिले होते. आणि मला आठवत आहे की मी इथे आलो होतो, जवळपास लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात मी आलो होतो ना, फिरलो होतो ना. निशाणीचा पत्ता नव्हता, कारण निशाणीच आपल्याला अनिल शेवटच्या 15 दिवसात मिळाली. पण मी तुम्हाला उमेदवार सांगत होतो, तुम्ही मागचा पुढचा कसलाही विचार न करता, म्हणजे या माणसाने मागे एकदा गद्दारी केलीच होती, आपल्याशी केलीच होती, आणि मग परत आले. माझ्याकडे ती व्हिडिओ क्लिप आहे, मी आत्ताच्या आधीच्या मेळाव्यात ऐकवली ती. त्याच्यात ते म्युझिक वगैरे म्हणून ती नीट लागत नाही, आवाज येत नाही, पण गदगदलेल्या कंठाने सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी सांगितले की जो माणूस संकटात असेल तिकडे जात पात धर्म न बघता त्याच्या मदतीला धावून जा. आणि आज माझी 82 वर्षाची आई, म्हणजे त्यावेळेला ते म्हणालेत, तिनेही सांगितलं की शिवसेनेसोबत जा. मग त्या मुलाखत करती जी महिला आहे तिने सांगितलं, विचारलं तुम्ही गदगदलेत, तुम्ही ठाकरेंसोबत राहणार का? हो मी ठाकरेंसोबतच राहणार. म्हणजे आईच्या नावाने खोटं बोलताय. मी जेव्हा मातोश्रीवरती बैठक बोलवली होती तेव्हा मला आदल्या दिवशी फोन केला, नाही मुलीची सोयरीक जुळते, पाहुणे पाहायला येणार आहेत, तर मी काय करू? म्हटलं काय करणार, थांबा आता, पण व्हिडिओवरनं जॉईन व्हा. हे सगळं खोटं बोललेले, कारण सोयरीक स्वतःची जुळवत होते, खोक्यांची बोलणी चालू होती, हुंडा किती देणार, देण्या घेण्याच्या गोष्टी करायला पाहुणे जाणार होते. हे नमक हराम पाहुणे या नमक हरामाच्या घरी जाणार होते भाव ठरवायला, किती भाव देतोय बोल. म्हणजे आईच्या नावाने खोटं बोलणारा माणूस, मुलीच्या नावाने खोटं बोलणारा माणूस, आपल्या सगळ्यांशी खोटं बोलणारा माणूस विकासासाठी गेल्या याच्यावरती विश्वास बसतो तुमचा? कधीतरी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेला हा माणूस दिसलाय? तुम्ही सगळे उतरलात. आपण बुलढाण्यामध्ये मोर्चा काढलेला, अकोल्यामध्ये काढला, इथे सुद्धा तुम्ही लोकांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, पण शेतकऱ्यांसाठी ना तिकडे लोकसभेत आवाज उठवला, ना कधी इकडे रस्त्यावरती उतरला.
आणि विकास निधीचा सुद्धा तो तक्ता मी नाही मांडला, त्या मुंबई तकच्या साहिल जोशीने मांडलेल्या. पाहिलं का तुम्ही? निधी किती आला आणि निधी किती खर्च झाला. म्हणजे विकास निधी मिळत होता तुम्हाला. बरं, विकास निधी हेच जर का कारण असेल तर मग असं समजायचं का की याच्या पुढे कोणी भाजपच्या व्यतिरिक्त कोणाला मतच द्यायचं नाही, कारण तिकडे विकासच होणार नाही. इथे भाजपच्या छाताडावरती आपला भगव्याचा खासदार निवडून आला, पण भाजपला मतं मिळालीच नाही इकडे. मग त्यांची कामं काय करायची नाहीत? आम्ही हा भेदभाव केला नाही. इकडे माझ्याकडे आजही खासदार आहेत, आजही आमदार आहेत. आमदार तर आहेतच. कोणी काम घेऊन आला तर त्याला कोणता पक्ष विचारत नाही. मुंबईमध्ये सुद्धा कोणी शाखेमध्ये आला, रक्ताची गरज आहे, त्याला विचारत नाही पक्ष कोणता. पटकन शिवसैनिक तयार होतो, त्याचा जो ब्लड ग्रुप असतो त्याच्याप्रमाणे आपला रक्तदाता तयार होतो, आणि तो भला कोणत्याही पक्षाचा असतो, अगदी भाजपचा असला तरी आपल्या निष्ठेचं रक्त त्याच्यामध्ये देण्याचं तो पवित्र काम करत असतो. रक्तदान पवित्र काहीतरी आमच्या माध्यमातून 2 थेंब तरी निष्ठेचं रक्त या गद्दारांच्या अंगामध्ये दिलं पाहिजे. आता हा प्रश्न केवळ तुमचा आमचा नाहीये. जे एक लोकसभेच्या वेळेला यांचा प्रचार चालला होता, अबकी बार 400 पार, कारण यांना मूळ म्हणजे संविधान बदलायचंय. यांना ते डिलिमिटेशनचं बिल जे त्या 2/3 बहुमत झालं नव्हतं ते पास करण्यासाठी मग शिवसेना फोड, राष्ट्रवादी फोड, तिकडे तृणमूल फोड, आणखी नुसती फोडाफोडी करायची. शेतकरी आत्महत्या करतोय. यवतमाळ वाशिम हा पट्टा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. लाज लज्जा शरम राज्यकर्त्यांना कोणाला काही राहिलेलं नाहीये. खोकेच्या खोके घेऊन तुम्ही गद्दाराच्या घरी जाताय. अरे सारी लाखाची मदत माझ्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन का नाही करत तुम्ही? ज्याप्रमाणे आपलं सरकार असतं आपण कर्जमुक्ती केली होती. मी मुक्ती शब्द वापरतोय, कर्जमाफी नाही. माफी ही गुन्हेगाराला द्यायची असते. माझा शेतकरी गुन्हेगार नाही, तो माझा अन्नदाता आहे, त्याला मी मुक्त करेन. माफ करण्याची तर वेळच येत नाही, कारण तो अन्नदाता आहे. कर्जमाफी हा शब्द माझ्याकडे नाहीये. आणि मी अनेक वेळा विचारलेलं आहे, ज्याप्रमाणे कोणती अटीतटीचा सामना न करता 2 वेळा त्या आपले सेवा केंद्र काय जे आहे सरकारचं तिकडे गेल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात थेट कर्जमाफीचं किंवा कर्जमुक्तीचे पैसे हे जात होते की नव्हते? मग ती कर्जमुक्ती आणि यांची हे कोण मोठे आलेत कर्जमाफी करणारे, कोण तुम्ही? 2019ची कर्जमुक्तीचा लाभ ज्यांना मिळालाय त्यांना ह्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. काऊन देणार नाही? हे गद्दार उघडणार आहेत तोंड, विचारणार आहेत. जे नमक हराम मिंदे तिकडे बसलेले आहेत ते मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत. कोणाची हिंमत नाहीये, पण कोणी प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून फोडाफोडी करत चाललेले आहेत. आणि शिवसेना ही केवळ आमदार खासदारांपुरती मर्यादित नाही. मी आलेलो आहे, मी तुमच्यासह इथल्या सर्व मतदारांची माफी तर मागायला आलेलो आहेच, कारण मीच तुम्हाला उमेदवार दिला होता आणि तुम्ही माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून त्याला निवडून दिला होता, म्हणून ह्या सगळ्या गुन्ह्याची माफी मागायला मी आलेलो आहे. पण आणखीन एका गोष्टीसाठी आलेलो आहे की दुर्दैवाने नमक हराम जरी गेलेला असला तरी मी हललेलो नाही. मी तिथेच उभा आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. मी वचनबद्ध आहे. मी हलणार नाही, मी थकणार नाही, मी खचणार नाही. आणि तुमच्यासारखे मर्द शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. मग कशाला कोणाची भीती आहे, कोणाची पर्वा आहे? येऊ देत संकट. संकटाच्या छाताडावर चालून जाणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी मला दिलेत ते जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत किती संकट येऊ दे, त्यांना पायदळी तुडवून त्यांच्या उरावरती भगवा रोवून पुढे जाणारा मी आहे. फक्त प्रश्न आहे तुमचा, कारण हा जो राग आहे, हा जो उद्रेक आहे, हा या गद्दारीला, या यवतमाळ वाशिम मतदारसंघाला यांनी ज्यांनी कीड लावलेली आहे त्या किडीला गाडून किंवा गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही ही शपथ तुम्ही घेणार असाल तर मग पुढच्या वाटचालीला अर्थ आहे. नाही तर जमलात सगळे, इकडे तुडुंब भरले, तिकडे तुडुंब भरले, बाहेर लोक उभी आहेत, रस्त्यात लोक उभी आहेत, पत्रकार मध्ये मध्ये विचारतात, तेवढ्याला अर्थ नाहीये. ही गद्दारीची कीड गाडण्यासाठी तुम्ही 3 वर्ष तर 3 वर्ष, कारण आपण त्यांना काय आव्हान देतोय, हिम्मत असेल तर राजीनामा दे आणि मैदानात उतर. अरे हिम्मत असती तर चार्टर्ड विमानाने पडून नसते गेले.
म्हणजे विकास निधी खाजगी विमानातून दिल्लीवारी आणि सगळीकडे जात आहेत, हा यांचा विकास. माझा शेतकरी बोंबलतोय आणि विमानातून वरनं आमचा विकास निधी चाललेला आहे. काय चाटायचंय? तर अस्सल भगवा हातात धरलेला शिवसैनिक कसा असतो हे त्याला दाखवलं पाहिजे. तुम्हाला तो जिथे दिसेल तिथे त्याला जाब विचारला पाहिजे. आता तो ज्या भाषेत बोलतो त्या भाषेत जाब विचारायचा. जसा मुंबईचा एक गद्दार बोलला, पत्रकारांनाच बोलला तो. ज्याची जशी भाषा आणि ज्याचं जसं कृत्य असतं तसा जाब कसा विचारायचा तो मी आत येताना नितीन भाऊ तुम्ही सांगत होता. त्याच्यामुळे जाब कसा विचारायचा मी नाही सांगत, पण जाब विचारायचा हे तुम्हाला मी नक्की सांगतोय. आहे तयारी? आणि यापुढे यवतमाळ वाशिम हा जो काय आपला लोकसभा मतदारसंघ आहे, आतापर्यंत काय व्हायचं, संपूर्ण मतदारसंघात खासदार यायचा तो खालच्यांची सेटिंग करायचा की खाली तू वरती मी, खालती एकच यायचा तो म्हणायचा खाली मी वरती तू. नाही, मला आता खाली वरती काय नाही, मला आमदार पण पाहिजेत आणि मला खासदार पण पाहिजे. देणार आहात तुम्ही? आता सांगितलं ना डॉक्टर देवळे, बरोबर ना? गेल्या वेळेला किती मतं पडली? 1,04,000. कुठला मतदारसंघ होता? वाशिम. पुढच्या वेळेला आमदार करण्याची जबाबदारी तुमची. आतापासून तयारीला लागा. निवडणुकीसाठी जी मांडणी करायची, जी बांधणी करायची ती करत राहा. आणि त्याच बरोबरीने हा गद्दार जिकडे फिरेल तिथे तिथे त्याला जाब विचारत राहा. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि परत किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.